मित्रांनो, 12 लाखामध्ये तुमच्यासाठी रो हाऊस घेऊन आलेले आहे. कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये आहे. तुम्हाला हे मार्केट दिसत आहे, तर इथंच हे 12 लाखाचे रो हाऊस आहे. आणि समोर तुम्हाला सबस्क्राईबचे खाली सबस्क्राईबचे बटन दिसत आहे, तर त्याला तुम्हाला आवर्जून सबस्क्राईब करायचे. आणि मेन महत्त्वाचं म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये या 12 लाखाच्या जो कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये आहे त्याच रो हाऊसबद्दल संपूर्ण एक डिटेल तंतोतंतोची माहिती दिलेली आहे. कृपया मी एक रिक्वेस्ट करणार आहे की हा जो व्हिडिओ आहे हे तुम्हाला संपूर्ण बघायला लागणार आहे. जय महाराष्ट्र, जय जय पुणे मंडळी. मी कासिम शेख. जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेटचे चॅनल आहे. मित्रांनो, फक्त 12 लाखामध्ये काय बघतात, 12 लाखामध्ये रो हाऊस एक इंडिपेंडेंट एक 3 ते 4 मजल्याचा असणार आहे. हे रो हाऊस आणलेले आपण इथं चर्चा करणार आहे. एक डिटेल तंतोतंतोची माहिती तुमच्यासाठी मी इथं सादर करणार आहे. पण आता मी एक रिक्वेस्ट करतो की हा व्हिडिओ शेअर करायचा लोकांना. का शेअर करायचं, त्याचं कारण हे आहे की ह्या व्हिडिओमध्ये बघा, ज्यांना पण जागा विकायची आहे किंवा इंडिपेंडेंट रो हाऊस विकायचं, बंगला विकायचं, फ्लॅट विकायचं, पुण्यामध्ये असू द्या किंवा महाराष्ट्रामध्ये असू द्या, त्या लोकांनी मला डायरेक्टली संपर्क करायला पाहिजे. माझा नंबर देतो मी 9028750499. कशासाठी? घर तुम्हाला विकायचं असेल, जुनं घर विकायचं असेल किंवा शेती विकायची असेल किंवा फ्लॅट विकायचे असेल, पुण्यामध्ये असू द्या किंवा महाराष्ट्रामध्ये असू द्या, ते लोक मला डायरेक्टली संपर्क करू शकतो. बरोबर ना? अजून मी एक आवर्जून सांगणार आहे की आपला सबस्क्राईबचा बटन बघा वरती दिसतो तुम्हाला, तो सबस्क्राईबचा बटन तुम्हाला दाबवायचंय. का दाबवायचंय की नेहमी इथं डायरेक्टली बघा, आता माझ्या आजूबाजूचे परिसर मधले घर असले तर मी तिकडं आपण कमिशनवरती काम करतो. पण बघायला गेलं पुण्यामधल्या किती पण प्रॉपर्टी येऊ द्या किंवा महाराष्ट्रामधल्या येऊ द्या, डायरेक्ट मालकाने मला जे व्हिडिओ पाठवले ना, तर तिकडं कवा पण आपण कमिशन बद्दल बोलत नाही, 2% वगैरे ह्याच्यावरती काम करत नाही. म्हणजे फक्त आपला हा एरियामध्येच आपण करतो, बाकीच्या ठिकाणी आपण करत नाही. मंडळी, आपण एक डिटेल कुठलं पण घर असू द्या, कुठली पण जागा असू द्या, आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या ह्या जे व्हिडिओ बनवतो आपण प्रॉपर्टीचा, तुम्ही कुठला पण व्हिडिओ उघडून बघा, तिथं आपण एक माहिती दिलेली आहे कुठल्या पण घराची. पण लोक काय करतात माहिती का, डायरेक्टली नंबर हुडकतात आणि कॉल करायला चालू करतात. असं बरेचशा वेळ लोकांचे कॉल येतात. पण 3 ते 4 हजार आपले प्रॉपर्टीचे व्हिडिओ या चॅनलवरती आपण अपलोड केलेले. चेक करा तुम्ही अपलोड केले का नाही. मंडळी, एवढे व्हिडिओ अपलोड झालेले की विचारायलाच नको. आणि बघायला गेलं 90% मालकांचे नंबर तुम्हाला तिथं सापडणार आहे. कदाचित नसेल तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मालकाचा नंबर, तर तो घर विकला गेलेला असेल. बरोबर ना? त्यामुळं आपण मालकाचा नंबर तिकडून काढून टाकतो. आणि तुम्हाला बघा, तुम्हाला सोयीस्करसाठी आपण तिकडं लिहितो पण की ज्यांना पण घर वगैरे विकायचं डिस्कशन बॉक्समध्ये, त्या लोकांनी माझ्या नंबरला संपर्क करा. म्हणजे लोक वाचत नाही. आता तसं करू नका ताई दादा. माझा नंबर जो आहे बघा, ज्यांना पण घर, जागा, फ्लॅट विकायचे असेल तर त्या लोकांपर्यंत माझा नंबर तुम्ही पोहोचवू शकतात. आणि माझ्या इथं जी जाहिरात येणार आहे आपल्या या चॅनलवरती, तर आपण एक हे करणार आहे की डायरेक्ट मालकांचे नंबर तुमच्यासाठी आपल्या एक व्हिडिओमध्ये, पाठीमागचे पण 3-4 व्हिडिओ झाले असाल भरपूर. म्हणजे या आठवड्याच्या बद्दल मी सांगतो तुम्हाला की एवढे प्रॉपर्टीचे मालक लोकांचे नंबर आलेले. पण आता एक व्हिडिओमध्ये काय होतं, मालक लोक आपल्याला जाहिरात देतात आपल्याला मालक लोक जाहिरात. पण ते काय करतात माहिती का, म्हणजे काहीतरी स्क्वेअर फीट विसरून जातात, लोकेशनच बोलायचं विसरून जातात. किंवा असं पण होतं की मेन काय आपल्याला पाहिजे, लोकेशन पाहिजे आणि त्याचा रेट पाहिजे.
तर ते काही काही मालक लोक बोलतात की रेट नका टाका, आम्हाला कॉल येऊ द्या. आता कॉल येऊ द्या म्हणजे लोकांना माझा नंबर पाठ झालेला आहे, लोक मला फोन करतात. पण मला असं वाटतं की एका व्हिडिओमध्ये एकदम आरामशीर माहिती द्यायला पाहिजे. माहिती खरं तुम्हाला काय वाटतं, एका व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती, भले तो व्हिडिओ 8 मिनिटाचा 9 मिनिटाचा पण झालं चालणार, काही प्रॉब्लेम नाही, पण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. तेव्हाच तर तुम्ही येणार ना. पण ती माहिती तुम्हाला पाहिजे असेल, बघा 8 ते 9 मिनिटाचा व्हिडिओ असतो आणि एकदमशीर एका मिनिटामध्ये कोण देऊ शकतो का? आणि माझी एक रिक्वेस्ट असती प्रत्येक वेळेस, आता पण स्टार्टिंगला केली, की प्लीज तुम्ही काय करा, व्हिडिओ संपूर्ण बघत चला. पण आपले बघणारे लोक जे आहे, आता बघा गडबड करून चालणार का तुम्ही सांगा? नाही चालू शकतो. तुम्हाला बघा बघा इन्व्हेस्टमेंट करायचं आहे, तर त्या प्रॉपर्टी बद्दल एक एक तंतोतंतोची माहिती घ्यायला पाहिजे का नको? आता काही लोक बोलतात की यार लय बोर करतात. आता बोर करण्यासारखं काय आहे? मी काय इथे एंटरटेनमेंट साठी आलं का? मी नाही राव, मी इथं जे आलेले एक एक डिटेल देण्यासाठी आलेले. चला मी आता ह्या घराबद्दल मी डिटेल देतो. बघा हे घर जे आहे, तुम्ही जो परिसर बघितला, विचार करा, मला जी डिटेल द्यायची, जी माहिती द्यायची, मी ती माहिती तुमच्यासाठी देणार. आता तुम्हाला तो घर खरेदी करायचा असेल, तुम्हाला यायचं असेल, तर तुम्ही मला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला, नाही तर कुठंतरी स्टार्टिंगला पण दिलेले, तुम्ही मला संपर्क करू शकतात. आणि हा जो घर आहे हे पुणे एअरपोर्ट रोड नागपूर चाळ ह्या परिसरामध्ये आहे. घर जे आहे खूप सुंदर आहे, कारण की लांबून जे आहे ना, एकदम तीन मजली 4 मजली हो, 3 नाही 4 मजलीचे घर आहे. एकदम आरसी बांधकाम झालेले, एकदम खाली जे आहे हॉल आहे आणि त्याच्यामधूनच जिना दिलेला आहे वरती. मग वरती किचन केलेले आहे आणि त्याच्यावरती एक बेडरूम केलेले आहे. मग त्याच्यावरती टॉयलेट बाथरूम काढलेले त्यांनी. आता तुम्हाला असं वाटत असेल की हॉल म्हणजे खूप मोठा असणार आहे. आता तुम्हाला मायनस पॉइंट पण सांगतो या घराचे. तुम्हाला रेट तर कळालंच असेल की 12 लाखामध्ये कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये. हा कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये आहे. तर सकाळी 6 वाजता पाणी येतो, दुपारपर्यंत आरामशीर 12:30 वाजेपर्यंत पाणी असतो इथं. आता हे घर जे आहे खरं मार्केटच्या एकदम जवळ आहे, मार्केटच्या बाजूला आहे, पुणे एअरपोर्ट रोड एकदम बाजूला आहे. आणि बघायला गेलं ह्या घराच्या आजूबाजू दुकानं वगैरे आहे, जे पाहिजे आपल्याला, शाळा कॉलेजेस हॉस्पिटल सगळं काही परिसर ह्या घराच्या आजूबाजूला आहे. जे पाहिजे एका फॅमिलीला ते सगळं आहे. पण तुम्ही मला कमेंटमध्ये लिहा की ह्या घरामध्ये एक फॅमिली राहू शकते का? आता ह्याचा प्लॉटचा जो साईज आहे तो मला असं वाटतं की साधारणपणे 150 स्क्वेअर फीटचा आहे प्लॉटचा साईज खालचा. आता इकडं हे -1 पॉइंट सांगितलं, परत एक मायनस पॉइंट तुम्हाला सांगतो. या घराला 2 व्हीलर पार्किंग भेटू शकत नाही. लाईटीचे मीटर सेपरेट भेटू शकतो, नळाला पाणी येऊ शकतो कॉर्पोरेशनचं, पण मायनस पॉइंट मध्ये 2 व्हीलर पार्किंग नाहीये. हे जरा रोडच्या बिलकुल बाजूला आहे, पण रोडच्या बाजूला आहे तर जे गल्ली वगैरे आहे ना ती मोठी आहे, काही प्रॉब्लेम नाही, सामान वगैरे तुम्ही घेऊन जाऊ शकतात. पण घराचा जो हॉल आहे, हॉल म्हणजे हॉल नाही हो, 150 स्क्वेअर फीटचा प्लॉट आहे, त्याच्यामधूनच जिनावरती गेलेले आहे, तर हॉल खतम होऊन जातो. आता त्याला तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात की काय हे. आणि तेच वरती गेलं, जिनावरती गेला तर वरती किचन केलेले त्यांनी, किचन केलेलं आहे. तर किचन पण आहे, मोठं आहे किचन, काही प्रॉब्लेम नाही. 2-3 माणसं आरामशीर तिकडे उभं राहू शकतात. एखादा माणूस किचन मध्ये झोपू शकतो, एखादा माणूस जे आहे खाली हॉल मध्ये झोपू शकतो. ओके. मग त्यानंतर वरती बेडरूम सारखं केलेलं त्यांनी. पण इथं एक कमी काय झाली माहिती का, टॉयलेट बाथरूम त्यांनी टेरेस वरती नेलेले. तर फॅमिलीला काय पाहिजे माहिती का, टॉयलेट बाथरूम खाली पाहिजे होते, तर ते नाही त्यांनी केलेले, टॉयलेट बाथरूम वरती टेरेसला नेलेले. तर मला
सांगा तुम्ही फॅमिलीला जमणार का? कमेंट बॉक्समध्ये मेसेज करून सांगा मला, फॅमिली राहू शकते का? पण इथे एक फायदा काय होतो माहितीये का? नेमकं त्याच घराला 8 ते 9 हजार रेंट कोण देतो माहितीये का? जे बॅचलर पोर आहे ना, IT मध्ये काम करणारे, ते आरामशीर देऊ शकतात ह्या घराला. कारण की बॅचलर पोरं फक्त काय झोपायला येतात आणि ऍडजस्टमेंट ते करून घेतात, काही प्रॉब्लेम नाही त्यांना. पण हे तुम्हाला रेंटवर द्यायचं असेल, हे तुम्हाला डायरेक्टली रेंटवर द्यायचं असेल, तर त्यासाठी मला असं वाटतं की ओके असणार. पण फॅमिली विचार तुम्ही करा की फॅमिली राहू शकते का नाही. ओके मंडळी, ह्या घराचा मी तुम्हाला सांगितलं की ती 150, 350, 400 स्क्वेअर फीट पर्यंत मला असं वाटतं की टोटल घराचं बांधकाम असणार आहे. आणि नवीन बांधकाम, एक 4 वर्ष झालेले असेल, मस्तपैकी 4-5 वर्षाचं बांधकाम आहे. घर आहे, सुंदर घर आहे, सगळं काही व्यवस्थित आहे. मी तुम्हाला लोकेशन पण सांगितलेलं आहे आणि 12 लाख पण सांगितलेलं आहे. पण बँकेचे लोन जे आहे पर्सनल तुमचे लोन वरती होणार आहे, एवढं मी तुम्हाला सांगतो. बघा, जे लोक बोलत होते ना की काही बोलत नाही त्या घराबद्दल, किंवा घराचे पोस्टर तुम्ही दाखवतात 12 लाखाचे, 20 लाखाचे, 25 लाखाचे, तर मी बोलतो बाबा, सगळं काही सांगत असतो मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये. हे उदाहरण आहे आता जे बोललेलं. ओके, आता ज्यांना पण खरेदी करायची असेल पुणे कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये, त्या लोकांनी मला संपर्क करावे. 2% कमिशन असणार आहे, कारण की आपल्या आजूबाजूचा परिसर आहे, इथं लागणार आहे. ते पण व्हिडिओमध्ये बोलून टाकले, नाहीतर बोलणार की नो ब्रोकर, नो एजंटच्या माध्यमातून हे घर आलेले. तसं नाही मंडळी, जे काय असणार आहे ते क्लिअर मी केलेले इथं. आता ज्यांना खरेदी करायची त्यांची मर्जी. आणि तुम्हाला पुण्यामध्ये कुठल्या लोकेशनला घर पाहिजे ते मला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून मेसेज करा. आणि बघा, तुम्ही अजूनपर्यंत या चॅनलला तुम्ही सबस्क्राईबचा बटन नाही दाबला असाल, अहो दाबा, तुमचाच फायदा आहे. मालकांचे नंबर आणत असतो मी. ओके, इक्का दुक्का माझ्या प्रॉपर्ट्या असतात इकडं, पण जास्त करून मला असं वाटतं की तुमचा फायदा व्हायला पाहिजे. ओके, भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनलवरती. जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे.